सातारा शहरात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या अर्थात LCB पोलीस कर्मचाऱ्याला काही युवकांनी दिनांक 22 मे रोजी रात्री भर रस्त्यात धक्काबुक्की केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती। या घटनेमुळे पोलीस दलाच्या प्रतिमेचा प्रश्न निर्माण झाला। सोशल मीडियासह नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात होता। मात्र हे संपूर्ण प्रकरण गैरसमजुतीतून घडल्याचे आता स्पष्ट झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी प्रवीण अशोक फडतरे हे साध्या वेशात असल्याने ते पोलीस दलातील असल्याचे संबंधित युवकांना सुरुवातीला समजले नाही। फडतरे यांनी युवकांना शिवीगाळ केली, त्यामुळे संतप्त युवकांनी धक्काबुक्की करत फडतरे यांना पकडून ठेवले। मला सोडा, मी पोलीस आहे असे सांगताच युवकांचा पारा आणखीनच चढला। पोलिसांनी मद्यपान केले असल्याने त्यांचे मेडिकल करण्याची मागणी संतप्त युवकांनी केली। यावेळी या घटनेचे संपूर्ण चित्रीकरण करण्यात आले व सोशल मीडियावर टाकण्यात आले। सोशल मीडियावर व्हिडिओ प्रचंड प्रमाणात प्रसारित झाल्यानंतर संबंधित युवकांना पोलिसांनी बोलावून घेत पोलिसी भाषेत समज दिली। त्यांच्याकडून लेखी खुलासा लिहून घेण्यात आला व युवकाकडून गैरसमजातून हा प्रकार झाला असल्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आले। या सर्व प्रकारची नोंद स्टेशन डायरीमध्ये देखील करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले। मी अक्षय सतीश बर्गे, राहणार कोरेगाव। 22 तारखेच्या रात्री सुभाषनगर येथे LCB अधिकाऱ्यांची एक रेड पडली होती। तर त्यावेळी तिथे आम्ही खाली उभं होतो। भरपूर गावातील मुलं होती, जवळपास 400-500 मुलं होती। तिथं काही मुलांचा वाद चाललेला। त्यावेळी एक अनोळखी व्यक्ती आली व त्यांनी त्या लोकांना, मुलांना हटकलं सगळ्यांना बाजूला। आणि काय चाललंय तुमचं कशासाठी हे करताय म्हणून तिथं काय बाजूला येतो असं हटकलं। त्यानंतर त्यांनी आम्हाला सुद्धा पकडलं, परंतु सिव्हिल ड्रेस मध्ये असल्यामुळे आम्हाला काही समजलं नाही। आणि त्यांनी आम्हाला पकडलं, परंतु ते होते सिव्हिल ड्रेसमध्ये, साध्या ड्रेसमध्ये होते। आणि ते म्हणले की मी पोलीस अधिकारी आहे, तुम्ही कशासाठी इथं थांबलाय, काय तुमचं काम आहे। परंतु आम्ही त्यांना न ओळखल्यामुळं त्यांची आमची थोडीशी तूतूमैमे झाली तिथं। त्याच्यानंतर तूतूमैमे झाली, त्याच्यानंतर आम्हाला कळालं तिथंच की बाबा काय नाही पोलीस अधिकारी आहे। तर ते पोलीस अधिकारी ते समजल्यानंतर आम्ही तिथंच त्यांची जाहीर माफी मागितली। त्यांना म्हणलं की काय नाही साहेब, सॉरी बाबा, आम्हाला काही खरंच माहित नव्हतं की तुम्ही पोलीस अधिकारी आहे। आणि त्यांनी व्यसन वगैरे पण काही केलं, ड्रिंक वगैरे पण काही तिथं आजूबाजूच्या केलेली होती। आम्हाला वाटलं की ते एकत्र आहेत, परंतु हे एकटेच तिथं होते। आणि ते झाल्यानंतर आम्ही तिथं ती जाहीर माफी मागितली आणि आम्ही तो विषय तिथंच 22 तारखेला त्याच दिवशी त्याच रात्री विषय सोडून दिला। परंतु आता आम्हाला ऑनलाईन एक व्हिडिओ जो तिथं वादविवाद झालेला तो व्हिडिओ आता आम्हाला ऑनलाईन फेसबुकवर दिसत आहे। तर मी फक्त एवढंच सांगेन की याचा मिसयूज कुणीही करू नये। कुणीही आमच्यामध्ये असं काही झाले नाही। पोलीस विभागाची आम्ही कायम रिस्पेक्ट ठेवतो आणि त्यांच्याबद्दल आम्हाला खूप आदर आहे। तरी माझे एकच सांगणं आहे, हा जो कोण व्हिडिओ व्हायरल करत आहे त्याला, की बाबा हे असं काही करू नका, आमचं चुकीचा त्याचा गैरवापर करू नका। त्या अधिकाऱ्यांनी आम्हाला मोठ्या मनाने त्यावेळी तिथं माफ केलं का, तर आम्ही त्यांची दिलगिरी व्यक्त केली की साहेब आम्ही तुम्हाला ओळखलं नाही म्हणून। आणि अशा पद्धतीने हा विषय सगळा झालेला आहे। तरी जो कोणी हा व्हिडिओ व्हायरल करत आहे त्याला आमचं एकच सांगणं आहे की बाबा चुकीच्या पद्धतीनं चुकीचं काही तुम्ही असं वागू नका।